नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भारतीय स्टेट बँकेकडून इथं भरती निघाली 2026 ची चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. SBI CBO भरती 2026. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे CBO करिता. टोटल इथं 2273 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आलेली अपॉर्च्युनिटी आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये जे पद असणार आहे तुमचं, जे की आपण खाली बघूया आता. रिक्वायरमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये. सर्कल बेस्ड ऑफिसर करता इथं व्हॅकन्सी आहे. ॲडव्हर्टाइज नंबरच्या मध्ये देण्यात आलेली आहे. CBU करता 2025-26 ची 18 नंबरची नोटिफिकेशन. ऑनलाईन आपली ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे. 29 जानेवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. कॉल लेटर तुमचे डाउनलोड करण्यात येतील तुम्हाला मार्च 2026 मध्ये फर्स्ट वीकमध्ये. ओके. आता तुमची ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे मार्चमध्येच, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये किंवा लास्ट एंडिंगला. ओके. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ॲप्लिकेशन्स तुम्हाला जे इलेव्हिजल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी इथं व्हॅकन्सी आहे. जे की सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी त्यामध्ये पोस्टेड दिलेले आहे ॲप्लिकेशनवर. सर्कलसाठी असणार आहे, जे की ऑल इंडियामध्ये आहे. बिफोर अप्लाइंग करण्याच्या आधी कॅन्डिडेटनी संपूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया वाचून घ्यायचा, जो की मी तुम्हाला सांगणारच आहे. आता याच्यामध्ये प्रोसेस दिलेली आहे, जी की तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. कंप्लीट आपल्याला फॉर्म भरून, पेमेंट फीस भरून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचं. त्याची वेबसाईट लिंक याच्यात देण्यात आलेली आहे. ओके. ऑल चार्जेस वगैरे लागणार आहे. इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये दिलेले आहे, की आपण अप्लाय झाल्यानंतर ऑफिसर आपलं पद असणार आहे. बेसिकली आपल्याला केअरफुली आपल्याला सिलेक्शन प्रोसेस, क्रायटेरिया, पेमेंट फीस याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची. एक्झामिनेशन, इंटरव्ह्यू कसं असणार आहे ते की मी तुम्हाला सांगेलच. आता इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटसाठी तर स्टेप दिलेले आहे, जे की 4 स्टेज याच्यामध्ये आहे. सगळ्यात पहिले तुमचं ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर स्क्रीनिंग होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि नंतर लोकल लँग्वेज टेस्ट घेण्यात येणार आहे. 4 सेक्शन तुमचे असणार आहे. 4 फेज दिलेले आहे. ओके. डिटेल ऑफ व्हॅकन्सीज जर बघायला गेलं तर ऑल इंडियामध्ये दिलेला सर्कल दिलेला आहे. युनियन टेरिटरी स्टेट लँग्वेज दिलेला आहे. टोटल कॅटेगरीमध्ये व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे PWD सोबतच. ओके. तर टोटल व्हॅकन्सी याच्यात आपण बघूया आता टोटल ऑफ व्हॅकन्सी. ओके. आता अमरावती सर्कल असणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. याच्यात आता तेलुगू आणि उर्दू लँग्वेज करता व्हॅकन्सी आहे. रेग्युलर व्हॅकन्सीमध्ये 97, बॅकलॉग व्हॅकन्सीमध्ये 1 व्हॅकन्सी आहे. बेंगळुरूमध्ये कर्नाटकाला व्हॅकन्सी आहे. कन्नड लँग्वेज 200 व्हॅकन्सी रेग्युलरमध्ये आहे. 11 व्हॅकन्सी बॅकलॉगमध्ये आहे. भोपाळमध्ये व्हॅकन्सी आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्कल असणार आहे. चंदीगड असणार आहे हिंदी लँग्वेजसाठी 97 व्हॅकन्सी रेग्युलरमध्ये, 17 व्हॅकन्सी बॅकलॉगमध्ये आहे. भुवनेश्वरमध्ये ओडिसामध्ये असणार आहे अपॉर्च्युनिटी ओडिया लँग्वेजसाठी. याच्यामध्ये दिलेली आहे 80 व्हॅकन्सी आपल्याला. रेग्युलरमध्ये 1 व्हॅकन्सी आपल्याला दिलेली आहे बॅकलॉगमध्ये. ओके. चंदीगड सर्कलमध्ये जर बघायला गेलं तर जम्मू काश्मीर, लद्दाख, उत्तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब करिता उर्दू, हिंदी, पंजाबी लँग्वेजसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये 103 व्हॅकन्सी असणार रेग्युलर, 4 व्हॅकन्सी असणार आहे बॅकलॉगमध्ये. त्यानंतर चेन्नई जे सर्कल असणार त्याच्यामध्ये येणार आहे आपलं तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला तामिळ लँग्वेजमध्ये 165 व्हॅकन्सी रेग्युलरसाठी असणार आहे. 37 व्हॅकन्सी बॅकलॉगमध्ये आहे. गांधीनगरमध्ये बघायला गेलं तर गुजरात येणार आहे. दादर आणि नगर हवेली असणार आहे. दमण आणि दीव असणार आहे. दमण आणि दीव. ओके. गुजराती लँग्वेज असणार आहे. 194 व्हॅकन्सी असणार आहे. रेग्युलरमध्ये 42 व्हॅकन्सी बॅकलॉगमध्ये आहे. त्याच्यानंतर गुवाहाटीला इथं व्हॅकन्सी आहे सर्कलला. इथं आसाम स्टेट, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरासाठी व्हॅकन्सी आहे. आसामीज लँग्वेज, बेंगली लँग्वेज, बोडो लँग्वेज, मणिपुरी लँग्वेज, गारो लँग्वेज, गासी लँग्वेज, मिझो लँग्वेज, कोकार्डो कोक कोकोरबोक लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये व्हॅकन्सी 68 व्हॅकन्सी असणार रेग्युलरमध्ये. बॅकलॉग व्हॅकन्सी असणार 11 व्हॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर असणार हैदराबाद सर्कलमध्ये तेलंगणा स्टेटसाठी व्हॅकन्सी, तेलुगू आणि उर्दू लँग्वेजसाठी 80 व्हॅकन्सी रेग्युलरमध्ये असणार आहे. जयपूरमध्ये राजस्थानसाठी असणार आहे व्हॅकन्सी. याच्यात हिंदी लँग्वेजसाठी 103 व्हॅकन्सी आहे रेग्युलर करिता.
एक वॅकन्सी आहे बॅकलॉग करिता. कोलकातामध्ये बघायला गेलं तर वेस्ट बंगाल, अंदमान निकोबार आयलँड्स आणि सिक्कीम करिता इथं वॅकन्सी दिलेली आहे. जे की याच्यात लँग्वेज दिलेली आहे बेंगॉली, नेपाली, हिंदी. तर टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे 200 रेग्युलरमध्ये, 31 वॅकन्सी बॅकलॉगमध्ये आहे. लखनौमध्ये जर बघायला गेलं उत्तर प्रदेशमध्ये हिंदी आणि उर्दू लँग्वेज करता 200 वॅकन्सी, 20 वॅकन्सी असणार आहे बॅकलॉगमध्ये. महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं महाराष्ट्रासाठी तर मराठी लँग्वेजसाठी 94 वॅकन्सी, रेग्युलरमध्ये 10 वॅकन्सी असणार आहे बॅकलॉग कॅटेगरीमध्ये. ओके. मुंबई मेट्रो करता बघायला गेलं महाराष्ट्र आणि गोवामध्ये तर मराठी आणि कोकणी लँग्वेज करिता 143 वॅकन्सी असणार आहे. रेग्युलरमध्ये 2 वॅकन्सी असणार आहे बॅकलॉगमध्ये. न्यू दिल्ली करता जर बघायला गेलं तर इथं दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश करिता हिंदी लँग्वेजसाठी 76 वॅकन्सी असणार आहे बॅकलॉगमध्ये 6 वॅकन्सी. त्रिपुरामध्ये बघायला गेलं तर केरला आणि लक्षद्वीपमध्ये मलयाळम लँग्वेजमध्ये 50 वॅकन्सी असणार रेग्युलरमध्ये, 29 वॅकन्सी असणार आहे बॅकलॉगसाठी. तर टोटल इथं दिलेले आहे आपल्याला 2050 वॅकन्सी रेग्युलरमध्ये आणि 223 वॅकन्सी असतात बॅकलॉगमध्ये. या दोघं वॅकन्सीना मिळवून आपल्याला जी पद भरती देण्यात आलेली त्यामध्ये 2273 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सेशन दिलेलं आहे की फुल फॉर्म वगैरे. आता कोणत्याही एका सर्कलसाठी आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. ज्या आपण स्टेटमध्ये राहत असाल, जे झोनमध्ये आपण येत असाल, ओके, त्या ठिकाणीच आपण अप्लाय करा. आता त्याच्यानंतर इथं दिलेल्या कॅन्डिडेटसाठी आपल्याला अप्लाय करण्यासाठी जर कमर्शियल बँकेज वगैरे वाल्यांची तर इलेव्हिजल नॉट अप्लाय असणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे जी की अप्लाय करण्याची गाईडलाईन दिलेली आहे PWD, OBC कॅन्डिडेट, अदर कॅटेगरीसाठी. ओके. आता याच्यात बघायला गेले इलेव्हिजी क्रायटेरिया दिलेला आहे जे की अकॅडमिक क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. डिसिप्लिन वगैरे आपले कम्प्लिटेड झालेले पाहिजे, जे की एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात, CA वाले अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात बघायला मिळते. त्याच्यामध्ये एज लिमिट दिलेली आहे जी की आपण इथं अप्लाय करण्यासाठी 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. डेट ऑफ बर्थ दिलेली आहे 31/12/2025 पर्यंत आपलं एज लिमिट काउंटिंग डेट आहे. कॅटेगरीमध्ये सूट असणार एज लिमिटमध्ये SC/ST ला 5 वर्ष एज सूट, OBC NC ला 3 वर्ष एज सूट असणार आहे. PWD SC/ST मध्ये 15 वर्ष एज सूट, PWD OBC ला 13 वर्ष एज सूट, PWD जनरल आणि EWS 10 वर्ष एज सूट असणार आहे. सर्व्हिसमॅनला पण 5 वर्ष एज सूट बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एक्सपिरियन्स अँड अकॅडमिक क्वालिफिकेशन 2 वर्ष झालेले एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. ओके. लोकल लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण अप्लाय करत आहात त्या स्टेटची आपल्याला लोकल लँग्वेज आलेली पाहिजे. म्हणजे मराठीसाठी मराठी लोकल लँग्वेज कंपल्सरी दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर ऑदरमध्ये आपल्याला याच्यात देण्यात आलेली आहे माहिती वगैरे. ओके, जे आपण बघून घ्यायची याच्यात छोटी मोठी माहिती दिलेली आहे. ओके. PWD करता याच्यात आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पर्सनल बद्दल माहिती दिलेली आहे, गाईडलाईन दिलेली आहे 40% PWD वाल्यांकरिता. आता याच्यात कॅटेगरी दिलेली आहे, कोणत्या कॅटेगरीला कोणता कोड याच्यात देण्यात आलेला आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. सिलेक्शन बघायला गेलं तर ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप पण असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण असणार आहे. दोघं ठिकाणी आपले टेस्ट घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं सगळ्यात आधी इंग्लिश लँग्वेजसाठी 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटा टाईम, बँकिंग नॉलेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क 40 मिनिटा टाईम, जनरल अवेअरनेस इकॉनॉमीचे 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटा टाईम, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 20 मार्क 20 मिनिटाचा टाईम, 120 क्वेश्चन 120 मार्क 2 घंट्याचा टाईम देण्यात येणार आहे आपल्याला. ओके. डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे जो की 50 मार्काचा असणार आहे. 30 मिनिटाचा टाईम दिलेला आहे यामध्ये. ओके. याच्यामध्ये असणार आहे आपल्याला लेटर रायटिंग वगैरे आपल्याला करावं लागतं इंग्लिशमध्ये. पेनल्टी रॉंग आन्सर याच्यात कोणतेही पेनल्टी रॉंग आन्सर नसणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. स्क्रीनिंग आपली घेण्यात येणार आहे. ओके. इंटरव्ह्यू आपला असणार आहे 50 मार्कांचा, जो पण घेण्यात येणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन याच्यात करण्यात येतं. लोकल लँग्वेज आपली टेस्ट याच्यात करण्यात येणार आहे टेस्ट. ओके. लोकल लँग्वेज टेस्टबद्दल आपल्याला बोलून दाखवायची. रायटिंग लिहून बोलणं लिहिता वाचता बोलता येत असेल तर आपल्याला त्या लँग्वेजमध्ये घेण्यात येईल. ओके. एक्झामिनेशन दिलेले सेंटर्स तुम्हाला चॉईस करून घ्यायचे. जे पण सेंटर्स आपल्याला नियर बाय असेल सेंटर चॉईस करून घ्यायचं आहे. काही हरकत नाही आहे. बाकी सॅलरीबद्दल जर बघायला गेलं तर बेसिक सॅलरी तुमची असणार 48,480 रुपये. तर आपल्याला याच्यामध्ये सॅलरी बघायला मिळते 85,920 रुपयापर्यंत. ओके. जॉईनिंग आपल्याला ट्रेनिंग भेटणार आहे जी की आपल्याला सर्कल बेसिक ऑफिसरची ट्रेनिंग देण्यात येणार आहे. प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्ही असाल. प्रोबेशन झाल्यानंतर तुम्हाला
6 महिन्याचं जॉइनिंग नंतर प्रोबेशन पिरियड आहे फक्त. ओके. ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. जनरल कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओबीसी करता ₹750, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. आता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग भेटत असते. एस-सी, एस-टी, ओबीसी, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटला फॉर्म भरताना तुम्ही ते येस केलं तर फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येते. आता 29/1/2026 पासून तर 18/2/2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. याच्यात आपल्याला प्री रिक्वायरमेंट अप्लायिंगसाठी आपल्याला याच्यात आयडी कार्ड वगैरे द्यावं लागतं. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देऊन द्या. त्याच्यावरच तुम्हाला ॲप्लिकेशन्स नंतरून म्हणजे गाईडलाईन वगैरे जे असेल काही नसेल ते तुम्हाला त्याच्यावर प्रोव्हाईड केलं जातं. रजिस्ट्रेशन करा. याच्यामध्ये फुल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पेमेंट फीज वगैरे ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करून टाका. कॉल लेटर पण डाउनलोड करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला ते आपल्याकडे प्रूफ म्हणून लागेल. इंटरव्ह्यू ठिकाणी एक आयडी प्रूफ सोबत घेऊन जा. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जातं. ओके. जे की तुम्हाला माहिती आहे. आता प्रत्येक एक्झामिनेशन झालेलं आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. हे तुम्ही वाचू शकत आहात नंतरून पण. ओके. तुम्हाला जर याच्यात वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घ्या. आता याच्यात इथे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्यावर डिक्लेमर वगैरे देण्यात आलेली आहे. फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेलं आहे आणि याच्यात दिलेलं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे जे की ऑल इंडियामध्ये आहे. ओके. तर ऑल इंडियामध्ये सेंटर्स आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. ज्या पण ठिकाणी आपल्याला एक्झामिनेशन द्यायचे देऊ शकता. अहिल्यानगर असेल महाराष्ट्रामध्ये, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, सातारा, सांगली आणि धुळेमध्ये तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकतात. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात बघायला मिळत आहे. त्यानंतर त्या गाईडलाईन दिलेली आहे फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंबची तुम्ही हे वाचून घ्या. गाईडलाईन वगैरे तुम्हाला फॉर्म भरताना पण लागेल. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर आपण संपूर्ण फॉर्म स्टेप बाय स्टेप भरून घ्या. ओके. तर अशा पद्धतीची ही माहिती होती. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तरीही कोणाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जे जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.